बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल कशा प्रकारे अशोक चव्हाणांच्या बातम्यांच्या धुमाकूळीमध्ये शिवसेनेच्या बातम्या थोड्याशा दाबण्यातच आल्या। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली याचिका काल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला होती। ज्यावेळेस राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी रोजी निकाल दिला, आता काय निकाल दिला तुम्हा सर्वांसमोर आहे, वारंवार त्या गोष्टींविषयी मी आता बोलणार नाही। जो हा निकाल दिला, या निकालाच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका 12 तारखेला दाखल झाली। या याचिकेवर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काल दुसऱ्यांदा सुनावणी होणार होती। याच संदर्भातल्या बातम्या काल या अशोक चव्हाणांच्या काँग्रेस राजीनामा, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या सगळ्या धुमाकूळीमध्ये दाबण्यात आल्या। बऱ्याच शिवसैनिकांचे मेसेजेस आले, फोन कॉल झाले की आपल्या याचिकेसंदर्भात नेमकं काय झालंय थोडं सविस्तर सांगावं, शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी वारंवार याचसाठी सांगत असतो, आपल्याला आपली माध्यमं का विकसित करावी लागतील। शिवसैनिकांनो लक्षात घ्या, शिवसेना एक वादळवर प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत बातमी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणं हे मी माझं कर्तव्य समजतो। तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळला लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर ठेवा, ही तुम्हा सर्वांना विनंती। 10 जानेवारी 2024 नार्वेकरांनी शिवसेनेच्या आमदारांच्या बाबतीत निकाल दिला। कसा निकाल दिला, काय दिला तुम्हा सर्वांना माहिती आहे, पुन्हा त्यावर बोलणार नाही। त्यानंतर काय झालं, 12 तारखेला शिवसेनेची याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली। या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये 2 वेळा सुनावण्या पार पडल्या। एक आहे 22 जानेवारी 2024 रोजी पहिली, आणि दुसरी काल 12 फेब्रुवारी 2024 रोजी। पहिल्यांदा जेव्हा याचिका सुनावणीला आली त्यावेळेस जवळपास सर्व यांच्या शिंदे टोळीच्या सर्व आमदारांना अगदी नार्वेकरांसकट नोटिसेस इश्यू झाल्या। कारणे द्या अशा प्रकारच्या नोटिसेस माननीय सुप्रीम कोर्टाकडनं इश्यू झाल्या। ठीक आहे, तो दिवस संपला। काल ज्या वेळेस बघा, मी वारंवार का सांगत असतो, इथून लढाया लढल्या जातात। आता मनगटी लढाया लढल्या जात नाहीत शिवसैनिकांनो। लढाया कशा, इथून कोर्ट कचेऱ्यांच्या बाबतीत कसं अगदी पर्टिक्युलर एकदम योग्य पद्धतीने अभ्यास करून ह्यांच्याकडनं कशा याचिका दाखल केल्या जातात। तुम्हाला एक उदाहरण पाहायचंय, ऐका मग मी काय सांगतोय। जसं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका दाखल झाली, अगदी त्याच वेळेत शिंदे टोळीतर्फे भरत गोगावले यांच्यातर्फे, म्हणजे कोणतरी एक लागतच याचिका दाखल करण्यासाठी, तर भरत गोगावले यांच्या नावाखाली मुंबई हायकोर्टामध्ये देखील एक याचिका दाखल झाली। बरं, याचिकेचा विषय काय माहितीये, नार्वेकरांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे असं कोण म्हणताय, भरत गोगावले म्हणतायत किंवा पर्यायाने शिंदे गट म्हणतोय। नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना अपात्र करायला हवं होतं, म्हणजे एक ऋतुजाताई लटके सोडल्या तर बाकीच्या सर्व आमदारांना अपात्र करायला हवं होतं, कारण ऋतुजाताई या मशालीवरच्या आमदार आहेत। लक्षात घ्या, आपली मशाल आमदार निवडून आणते बरं का, आपली मशाल आमदार निवडून आणते। असो, तर नार्वेकरांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे, त्यासाठी यांची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल होते। आता आपल्याला वाटेल ठीक आहे, केली त्यांनी याचिका दाखल, पण लक्षात घ्या फरक तुम्हाला सांगतो, ही याचिका जाणून बुजून मुंबई हायकोर्टात करण्यात आली। याचं कारण असं, यांना माहिती आहे शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार, कारण सुप्रीम कोर्टात जाण्यामागचा एक उद्देश आहे। ज्यावेळेस याचिका सर्वोच्च न्यायालयात जाणार त्यावेळेस तिला पुन्हा चॅलेंज होणार नाही। त्यामुळे जो काही वेळ जाईल तो वन टाइम जाईल, म्हणजे एकदाच काय तो वेळ जाईल। एकदा का त्या याचिकेवर निर्णय झाला तर पुन्हा ती काय मुंबई उच्च न्यायालय देणार आहे, तसं नाहीये। म्हणजे दुसऱ्यांदा पुन्हा वेळ जाणार नाही, जे काही आहे ते वन टाइम। पण इथे मुंबई हायकोर्टात ही याचिका असल्यामुळे यांना 2 गोष्टींचा फायदा झाला। सगळ्यात पहिली गोष्ट, जे काही मुंबई हायकोर्टात होईल, जो काही निर्णय लागेल, म्हणजे समजा शिवसेनेच्या बाजूने लागला तर हे जातील, शिंदे टोळी जाईल सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि ह्यांच्या शिंदे टोळीच्या बाजूने लागला तर आपण जाऊ सर्वोच्च न्यायालयामध्ये, म्हणजे डबल वेळ जाणार। आणि हा वेळ अनधिकृत सरकार चालू ठेवण्यासाठी यांना कामाला येणार। सगळ्यात पहिला फायदा तुम्हाला कळाला, सगळ्यात पहिला फायदा। दुसरा फायदा लक्षात घ्या, ज्यावेळेस मुंबई हायकोर्टात ह्यांची याचिका होती, सर्वोच्च न्यायालयात आपली याचिका होती, यांच्या वकिलांना तिथे एक युक्तिवाद करता येईल की माननीय न्यायाधीश साहेब, एक संदर्भातली, याच संदर्भातली, म्हणजे एक सिमिलर म्हणू शकता, सारखीच याचिका म्हणू शकता, मुंबई हायकोर्टात देखील आहे, तर तुम्ही एक काम करा, ही याचिका मुंबई हायकोर्टात वर्ग करा। आलं लक्षात तुमच्या, म्हणजे शिवसेनेची याचिका इकडून उचलून तिकडे जावी यासाठी एक प्रायोजन करून ठेवण्यात आलं होतं मुंबई हायकोर्टामध्ये। काल नेमकं ह्या 4 मुद्द्यांवर सुनावणी होणार होती। सगळ्यात पहिली, ही याचिका कुठल्या कोर्टात राहील, म्हणजे सुप्रीम कोर्टात राहील
की मुंबई हायकोर्टात जाईल. दुसरं म्हणजे तुम्हाला आणखी काही मुद्दे सांगतो. खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचे मुख्य मुद्दे काय होते की राजकीय पक्ष हा विधानसभेच्या अध्यक्षांनी ठरवला आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याच्यासाठी काय आधार वापरलेत ते अगदी बेबुनियाद होते. त्यामुळे राजकीय पक्ष खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची हा जो काही निकाल, हा जो काही तर्क लावला ना विधानसभेच्या अध्यक्षांनी, त्याच्या विरोधात शिवसेनेची याचिका होती. महत्वाचे 3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. दुसरा जो मुद्दा आहे, आमदार अपात्र झालेच नाहीत, ज्या कारणासाठी ही याचिका माननीय सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी आपला 145 पानांचा निकाल आधीच दिला होता. त्यांनी फक्त शिवसेनेच्या या 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी हा जो अधिकार आहे हा या लवादाकडे पाठवला होता. पण लवादाने त्यांना जो मुख्य निर्णय घ्यायचा होता तो घेतलाच नाही. ना शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले, ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अपात्र झाले. मग तुम्ही मला सांगा ह्यांनी नेमकं केलं काय? मग याच्यामध्ये कुठलाही आमदार अपात्र नाही. चला शिवसेना शिंदेची खरी, तर मग ह्यांना तरी अपात्र करा. तेही केलं नाही, कारण जसे हे अपात्र होतील ती याचिका इमर्जन्सीमध्ये सुनावणीला येणार, रेअरेस्ट टू रेअर मध्ये येणार ती. कारण तुम्हाला आठवायला हवं मागच्याही वेळेस ज्यावेळेस व्हीपचा मुद्दा निघाला होता, माननीय सुप्रीम कोर्टाने ह्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र करून घेतलं होतं की तुम्ही व्हीप लागू करणार नाही, तुम्ही व्हीप लागू करणार नाही. कारण व्हीप जर तुम्ही लागू करत असाल आणि शिवसेनेच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या जर 15-16 आमदारांना तुम्ही अपात्र करणार असाल किंवा त्यांनी जर तो व्हीप पाळला नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार असाल, तर आम्हालाही सुनावणी म्हणजे शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीच्या वेळेस तर मी तुम्हाला सांगतोय आम्हालाही सुनावणी तात्काळ घ्यावी लागेल. त्यावेळेस त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं कारण त्यांना तात्काळ सुनावणी हवीच नव्हती. हे असं प्रकरण आहे. ऋतुजाताईंना फक्त हा व्हीप लागू होत नाही कुठल्याही पक्षाचा, आताही नाही तेव्हाही होऊ शकत नव्हता, कारण ऋतुजाताई ह्या मशालीवरच्या आमदार आहेत. हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो. आता आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आता हा व्हीपचाच मुद्दा निघाला. तिसरा आपला जो मुद्दा आहे तो व्हीपचाच असणार आहे, कारण ह्यांनी म्हणजे नार्वेकरांनी भरत गोगावलेंचा व्हीप हा अधिकृत व्हीप म्हणून त्यावेळेसच्या निकालामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये आता समजा राज्यसभेची निवडणूक घ्या किंवा कुठलीही विधानसभेमध्ये जिथे कुठे तुम्हाला संख्याबळ दाखवायचंय, जिथे कुठे तुम्हाला मतदान करायचंय विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये, तिथे पक्षाचा व्हीप लागू होणार. आणि पक्षाचा व्हीप म्हणजे कुणाचा माहितीये? या भरत गोगावलेचा व्हीप लागू होणार. आता तुम्ही मला सांगा या भरत गोगावलेच्या व्हीपला शिवसेनेचे आमदार फाट्यावर नाही मारणार, आणि तसं केल्यावर ह्यांच्यावर कारवाई होणार, कारण नार्वेकरांनी व्हीप भरत गोगावले सांगितलंय, जिथे की माननीय सुप्रीम कोर्टाने खरा व्हीप किंवा अधिकृत व्हीप हा सुनील प्रभू साहेबांना सांगितलेला आहे. मग तुम्ही मला सांगा हे कॉन्ट्राडिक्शन नाही? त्याच्याच संदर्भातले हे 3 महत्त्वाचे मुद्दे, खरी शिवसेना म्हणजे मूळ राजकीय पक्ष कुणाचा, आमदार अपात्र झाले नाहीत आणि व्हीप कुणाचा लागणार, या संदर्भात हे 3 मुद्दे. आणि चौथं म्हणजे आता हे प्रकरण जाणार कुठल्या कोर्टामध्ये हे माननीय सुप्रीम कोर्ट ठरवेल. पण शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल आणि शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांनी आपापला युक्तिवाद मांडलाय. आता मला आणखी एक अशी बातमी येते की ॲडव्होकेट शेख म्हणून कोणीतरी आहेत, यांनी देखील एक याचिका टाकली. तिच्या संदर्भातल्या निकालासंदर्भात मला किंवा त्या याचिकेवर काय सुनावणी झाली याच्या संदर्भात माझ्याकडे कुठलीही बातमी नाही, पण शिंदेच्याच विरोधात ती याचिका टाकली आहे असं माझ्या माहितीमध्ये आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळेस त्यांनी चंद्रचूडांच्या विरोधातही एखादी याचिका टाकली होती. जास्त काही माहिती या संदर्भात मला मिळू शकली नाही. ॲडव्होकेट शेख म्हणून कोणीतरी आहेत. तर लक्षात घ्या, तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो. न्यायाची घाई कोणाला जास्त असते माहितीये? जो क्लिअर असतो, ज्याचे हात स्वच्छ असतात. वारंवार कोण जातं पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला माहितीये? ज्याला माहितीये माझं काही चुकलेलं नाहीये, माझं बरोबर आहे आणि मला न्याय हवा आहे. किंवा वारंवार न्यायालयात कोण जातं? किंवा न्याय पटकन व्हावा, तारीख लवकरची मिळावी याची घाई कोणाला असते माहितीये? ज्याचं सगळं क्लिअर असतं, खऱ्या अर्थाने ज्याच्यावर अन्याय झालाय असं तुम्ही म्हणू शकता, तो ह्या संदर्भात घाई करत असतो. आणि ज्याने अन्याय केलेला असतो ना, तो जास्तीत जास्त तारखा कशा पुढे जातील याचा विचार करत असतो. अगदी तसंच आहे आपल्या केसमध्ये. जाणून बुजून या तारखांवर तारखा कशा पडतील याचा प्रयोजन त्यांनी मागच्या वेळेस केलं होतं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती. आणि आता जाणून बुजून हे प्रकरण कसं मुंबई हायकोर्टामध्ये वर्ग होईल याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे ह्यांना काय करायचंय? आपला संपूर्ण कार्यकाळ काढून घ्यायचा आहे. या मधल्या काळामध्ये जर ह्यांच्यावर जर ताशेरे उठले तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये जे काही डिपॉझिट जप्त होणार आहे ते डिपॉझिट जप्ती अगदी शून्यावर तर जाऊन बसणार नाही ना. म्हणजे स्वतःच्या घरातली देखील मतं पडणार नाहीत. इथपर्यंत नको जायला, एवढी काय ती तोंड काळी नको व्हायला, याची काही ती तजवीज करायचा हा प्रयत्न आहे. किती करणार हो? शेवटी ते म्हण आहे ना मराठीमध्ये आपल्या, कुठेही जा पळसाला पानं 3च असतात. बरोबर म्हणालो मी?
चपकल शोभते ही म्हणते, कुठेही जा पळसाला पानं तीनच. अगदी तुम्ही मुंबई हायकोर्टात जा किंवा सुप्रीम कोर्टात जा, फक्त होतंय कसं, त्या प्रोसिजर प्रमाणे मुंबई हायकोर्टामध्ये ती जी काही याचिका होईल त्याच्यावर पुन्हा चॅलेंज केलं जाईल. त्यामुळे ती परिस्थिती आपल्याला पुन्हा उद्भवून घ्यायची नाही स्वतःवर. जे काही होईल ते ताबडतोब झालं पाहिजे, कारण हे प्रकरण खऱ्या अर्थाने रेअरेस्ट टू रेअर मधलं आहे. जर ह्याच्यावर योग्य वेळेत निर्णय झाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली नसती. ह्याच्यावर योग्य वेळेत निर्णय झाला असता तर तिकडे बिहारमध्ये जनता दल युनायटेड जो नितीश बाबूंचा पक्ष आहे तो घाबरला नसता. हे सगळी उदाहरणं एका मागोमाग एक होत राहणार आहेत. आणि हे अशा प्रकारचं वातावरण तयार करून ठेवल्यामुळे राज्यामध्ये गुंडांना एक अभय मिळू लागले असं वाटायला लागलंय की कोण काय उखडणार आहे, जे आहे ते सरकार आपलंच आहे, कोणी काही उखडू शकत नाही. हे अशा प्रकारचं घाणेरडं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे लक्षात घ्या, जास्त काही कालच्या याच्यावर झालेलं नाहीये. पण आता पुढची जी सुनावणी असेल ती माझ्या मते एकतर शुक्रवारी किंवा सोमवारी, म्हणजे 16 फेब्रुवारी किंवा 19 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होईल. त्याच्यावर हे प्रकरण आता मुंबई हायकोर्टात जात आहे की सुप्रीम कोर्टात जात आहे हे महत्त्वाचं. पण एकंदरीत परिस्थिती पाहता चंद्रचूड साहेब वरिष्ठ न्यायाधीश आपले सुप्रीम कोर्टाचे हे प्रकरण मुंबई हायकोर्टात देणार नाही, कारण मुंबई हायकोर्टामध्ये जर दिलं तर ते नव्याने सुरू होईल तिथे. पण सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी ह्या प्रकरणांवर सुनावण्या झालेल्या आहेत. त्याउलट जाता मला तर एकंदरीत परिस्थिती पाहता मला असं वाटतं की मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका आहे भरत गोगावलेंची ती देखील सुप्रीम कोर्टामध्ये वर्ग करण्यात येऊ शकते. ही अशी शक्यता इथे जास्त दिसते. मला वाटत नाही, कारण कपिल सिब्बलांनी ज्या प्रकारे समजावून सांगितले तो प्रकार पाहता सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात देणार नाही, कारण जे कारण त्यांनी दिलंय वेळेचं ते कारण अतिशय योग्य आहे. हे जाणून बुजून वेळ काढूपणा करण्यासाठी हा सारा प्रकार घडवण्यात आलेला आहे. त्यामुळे पाहूयात आता 16 फेब्रुवारी किंवा 19 फेब्रुवारीला पुढचं काय घडतंय. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, न्याय लेट जरी झाला तरी तो थेट होणार आहे हे देखील लक्षात घ्या. आणि काहीही नसलं, न्यायालयही सोडा, सगळं सोडा, जनतेचं न्यायालय आपल्यासाठी कायम खुलं आहे. जनता जनार्दन जो जनतेचा न्यायाधीश आहे तो आपल्या बाजूने कायम उभा आहे, हेही तुम्हाला तितकंच सत्य सांगतो. आज तुम्ही पाहिलं असाल, कोपरगावामध्ये असेल, कोकणामध्ये असेल, जिथे जिथे शिवसेनेचे पक्षप्रमुख जात आहे तिथे तिथे सागर उसळतोय, जनसागर उसळतोय. तो कोण आहे? हा सारा जनसमुदाय कोण आहे? ही आहे शिवसेना आणि ती आहे खरी शिवसेना. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.